नगरपालिका निवडणुकीचा खऱ्या अर्थाने आज उमेदवारी अर्ज दाखल घेण्याचा शेवटचा दिवस होता, परंतु संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या बारामती नगरपालिकेकडे लागले होतं। येथे अनेक नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत। खऱ्या अर्थाने बिनविरोध नगरसेवकांची जे बारामतीतील भिगवण चौक आहे येथून मिरवणूक देखील काढण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने हेच नगरसेवक आता नटराज कलादालन येथे दाखल झालेले आहेत। एकंदरीतच आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर आहेत। दादा, काय सांगाल? खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत, काय भावना? सुरुवात आहे अजितदादांच्या बारामती शहराच्या विकास कार्यावर बारामतीकर नागरिकांनी त्यामध्ये शिक्का मारला असं माझं मत आहे। कारण ही वास्तविक पाहता जर लोकशाही प्रक्रियेतला भाग आहे निवडणूक म्हणजे, परंतु तरीही निवडणूक सगळ्याच बारामतीतल्या ह्या बिनविरोध व्हायला पाहिजे होत्या। कारण काय की एवढा कामाचा प्रचंड डोंगर अजितदादांनी उभा केला आहे, परंतु राजकीय विचारभिन्नता मी विरोधक म्हणणार नाही असते आणि त्यांना त्यांच्या पक्षाचं काम करायचं असतं म्हणून काही उभा आहेत, काही आपल्यातलेही बंडखोर म्हणून उभा आहेत। परंतु याच्यामध्ये आज जर आपण बघितलं की आत्ता 2चा या ठिकाणी मला मिळाला रिपोर्ट आणि एकंदर 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत। आपले 8 नगरसेवक बिनविरोध होण्याची नगरपालिकेच्या इतिहासातली पहिलीच वेळ आहे आणि त्याचं सगळं श्रेय अजितदादा पवार यांना जातं। आपण जर बघितलं की कसब्यातनं अश्विनीताई सातव आलेल्या आहेत, दुसऱ्या शर्मिळाताई ढवाण आलेल्या आहेत, अलीकडं आलं तर त्या ठिकाणी अफरोज बागवान या 20मधून बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। त्याच्यानंतर आमच्या श्वेता नाळे या पाटस रोडवरून त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। यापूर्वीच आपल्याला तांबे डांगे त्यात ताई निवडून आलेल्या आहेत। त्याच्यानंतर मिसेस बांदल आहेत, किशोर मासाळ आहे, अभिजित जाधव आहेत। ही सगळी मंडळी म्हणजे हे काम करणारी मंडळी आहेत आणि ज्यांचा वॉर्डामध्ये संपर्क होता। अफरोजच्या माध्यमातून फिरोजचा असेल, अमजदचा असेल, नाळेंच्या माध्यमातून त्याच्या मिस्टरांचा असेल, म्हणजे किंवा सातव या निमित्ताने अश्विनीच्या निमित्ताने त्यांचे जे मिस्टर आहेत त्यांचा या ठिकाणी आपल्याला संपर्क असेल तर लोकांनी हे पाहिलं आणि कार्यकर्त्यांनी पाहिलं की नाही ही मंडळी तिथं जाणं आवश्यक आहे आणि ते गेली। आता राहिलेल्या उर्वरित मंडळींसाठी आम्ही एकत्रितरित्या नगराध्यक्षांपासून सगळ्या नगरसेवकांपर्यंत आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करून सर्वांना बहुसंख्य मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार आहोत। दादा, एकंदरीत तुम्ही आत्ताच म्हणाला की नगरपालिकेच्या इतिहासातील 8 नगरसेवक पहिलीच वेळ आहे, परंतु एका बाजूला चौरंगी लढत होत आहे, कसं पाहता निवडणूक? नाही, चौरंगी लढतीमधलं जर आपण साधारणपणे नावं पाहिली तर पक्षीय स्वरूपामध्ये भाजप असेल, राष्ट्रीय पक्ष आहे, त्याच्यानंतर काही आघाडी केलेली आहे, दुसरा भाग आहे आणि तिसरा भाग आहे की आणखीन कोण पक्षाच्या माध्यमातून, चौथा अपक्ष। आता अपक्षांच्या मधले बहुतांशी लोक ज्या अर्थी तिघांकडे गेले नाहीत त्या अर्थी ते आमचेच आहेत, मग तेही कॅपेबल होते, नाही म्हणणार नाही मी, परंतु पक्ष 450 अर्जामधून 41-42 जणांच उमेदवारी देतं म्हणून याचा अर्थ पक्षाचे आदेश मानले गेले पाहिजे, त्या मताचा मी आहे। कारण आपल्या मनासारखं सगळंच होईल असं नाही आणि मग जेव्हा पक्षाचा उमेदवार उभा असेल तेव्हा बाकीच्यांनी त्याचं काम केलं पाहिजे। ठीक आहे, दुर्दैवाने काही ठिकाणी घडलं नाही, परंतु मात्र बारामतीकर जनता मात्र अजितदादांच्या विचाराशी ठामपणे मागे राहील असं माझी विश्वासाने खात्री आहे। खऱ्या अर्थाने आज 8 बिनविरोध झालेले आहेत। काय 2 तारखेला मतदान होत आहे, 3 तारखेला निकाल आहे, काय परिस्थिती असेल, कसा विजय? उर्वरित सगळे उमेदवार नगराध्यक्षांसहित राष्ट्रवादीचे बहुसंख्य मतांनी निवडून येतील। नगराध्यक्ष पदाचं कशा निवडून येतील? बहुसंख्य मतांनी म्हटलं ना, आमचं म्हणजे रेकॉर्डेड मतांनी सचिन सातव निवडून येतील, खात्री आहे माझी। नक्कीच हे ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर आहेत। एकंदरीतच खऱ्या अर्थाने 8 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आज बिनविरोध झालेले आहे आणि इतिहासातील ही पहिलीच बाब आहे नगरपालिका स्थापन झाल्यापासून की 8 नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत आणि येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला खऱ्या अर्थाने निकाल आहे आणि निर्विवादपणे आमचंच वर्चस्व राहील आणि ते मोठं लीड असेल अशी देखील आशा किरणदादा गुजर यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन विशाल सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।